तर इथं सगळ्या पोरांनी तोंडाला पावडर लावून घेतली 2-3 जणांनी आणि काय म्हणजे चला नाही मध्ये. तर आहे ना रात्रीचं इथं कोणीच दिसत नव्हतं कारण की रात्रीची पब्लिक पुरी म्हणजे गायब होईल रात्री घरी जायला राहत्या. फक्त सकाळी आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंतच गर्दी होती बाजू अख्ख्या चारा म्हटलं पोरांना म्हटलं इथून. मग काय इथून झूम करून पाहत होतं पण काय आपल्या फोनचा कॅमेरा एकदम ब्लर येत होता. म्हटलं जाऊ द्या काय टेन्शन नाही घ्यायचं म्हटलं डायरेक्टमध्ये गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ शूट करून घ्या म्हटलं. मग काय फोकस वाढू पोरांना म्हटलं चला म्हटलं पाटापाटा. आणि शिवशंकर मंडळाचे ना काही सदस्य ना पुढे आले होते दर्शन घ्यायला. आम्ही मागच होतो. म्हटलं चला म्हटलं आता आपण पटकन जावं म्हटलं पोरांना म्हटलं चला पटकन. मग काय इकडं सीन असं झालं कारण की ना इकडून रस्ता होता आणि मी इकडून डायरेक्ट इकडून उडी मारत होतो. पोरांना माहीत होतं रस्ता पोरांना पुढून वळून गेले म्हटलं मी 1 नंबरला होतो आणि काय इकडून रस्ता काढला कसा मसा. मग इकडून उडी मारली भाऊ पोरं म्हणे अरे इकडून रस्ता मग काय इकडून म्हटलं ऐकूनच यायचं म्हटलं शॉर्टकटमध्ये. काय पोरं गेले कुठं निघून मला वाटलं इकडून रस्ता लिस सोपा असं मग अवघड निघाला रस्ता. मग काही नाही तुमच्यावर उडी मारून डायरेक्ट निघालं बाहेर कसं मसा. मी इकडून म्हटलं चला आता इकडून दर्शन घ्यावं म्हटलं मस्त पाय. मग काय इकडून दर्शन घेतलं फायनली खाली इकडून निघालं इकडून काय मग समोर पाहिजे आता क्वालिटीमध्ये व्हिडिओ कसा काढेल तो पाहा. आणि आमचे शिवशंकर मंडळाचे ना मग सदस्य काही मध्ये होते आणि मी ना कसा मासा व्हिडिओ शूट केला कारण की ना मध्ये व्हिडिओ शूट काढून देत नाही म्हटलं तरी कसा मासा काढला पहा मग व्हिडिओ. ते फक्त आमच्या शिवशंकर मंडळाचे सर्व सदस्यच होते. मग काय इकडं पोरं आले सगळे बाहेर दर्शन घेऊन आणि पाऊस